राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. मिरज तालुक्यात कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघ यंदा चुरशीचा होईल असं चित्र सुरुवातीला रंगलं होतं. परंतु राजकीय समीकरण बदलत गेली आणि पाहता पाहता हा मतदारसंघ काँग्रेससाठी आश्चर्यकारकरित्या सोपा होत गेला. 1960 सालापासून कायम ओपन असलेला हा मतदारसंघ यंदाही ओपनच राहिला. त्यामुळं या जागेवर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. इच्छुकांची गर्दी होती आणि राजकीय हालचालींना उधाण आलं होतं. या मतदारसंघात कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, नांद्रे आणि पद्माळी गाव आहेत. तर कसबे डिग्रज आणि नांद्रे 2 पंचायत समिती गण या गटात समाविष्ट आहेत. सुरुवातीला इथं अटीतटीची लढत होईल असं वाटत असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची आघाडी जाहीर झाली आणि राजकीय चित्रच पालटलं. याच आघाडीमुळे हा मतदारसंघ आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेससाठी सोडल्याचं बोललं जात आहे. या आघाडीचा चेहरा म्हणून युवा उद्योजक प्रशांत अवधूत यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळाली. त्यांच्या जोडीला कसबे डिग्रज गणातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुधीर देशमुख यांना पंचायत समितीची उमेदवारी देण्यात आली. नांद्रे गणातून सौ संयोगिता कोळी यांची भक्कम साथ काँग्रेस आघाडीला मिळाल्यानं प्रचाराला अधिक बळ मिळालं. दरम्यान निवडणूक रणधुमाळीच्या अखेरच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार स्वप्नील नलवडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कुमार पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे मैदान आणखी सुटसुटीत झालं. आता थेट 4 उमेदवारांमध्येच लढत रंगणार आहे. या रिंगणात आता काँग्रेसचे प्रशांत अवधूत, जनसुराज्य शक्तीचे प्रदीप पाटील, शिवसेनेचे महावीर पाटील, वंचित बहुजन आघाडीचे राजू परीट हे 4 चेहरे समोरासमोर आहेत. काँग्रेसची सर्वच गावात खोलवर रुजलेली संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि आघाडीचे गणित पाहता काँग्रेसचा पारडा जड वाटू लागलाय. मात्र काँग्रेसला नेमकी खरी टक्कर कोण देणार हा प्रश्न अजूनही चर्चेचा विषय ठरतोय. जनसुराज्य शक्ती काँग्रेस समोर भक्कम आव्हान उभं करणार की शिवसेना शेवटच्या टप्प्यात जोर लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. शिवसेनेच्या बाबतीत दोन्ही पंचायत समिती गणात उमेदवार नसल्यानं संपूर्ण प्रचाराची जबाबदारी एकट्या महावीर पाटील यांच्यावर येऊन पडली. तर जनसुराज्याचे प्रदीप पाटील यांना कसबे डिग्रजमधून भाजपचे विनायक जाधव आणि नांद्रेतून मुल्ला यांची साथ लाभते. एकंदरीत पाहता कसबे डिग्रजचा राजकीय रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचतोय. काँग्रेसच्या मजबूत किल्ल्याचा खऱ्या अर्थानं हादरा कोण देणार, जनसुराज्य की शिवसेना, हा प्रश्न लवकरच मतदारांच्या कौलातून सुटणार आहे. कसबे डिग्रजची ही निवडणूक मिरज तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणार हे मात्र निश्चित. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.